आज मी आपणाला रॉचं एक यशस्वी मिशन ऑपरेशन कालसर्प ह्याची माहिती देणार आहे. कलकत्त्यातील दक्षिणेश्वरच्या एका अरुंद गल्लीत 19 ऑक्टोबर 1987 रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव अभिषेक चक्रवर्ती. घरी त्याला अभि असे म्हटले जायचे. त्याचे वडील कलकत्ता पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्याची आई मंदिरामध्ये फुलं विकायची. लहानपणापासूनच अभिला दोन गोष्टी आवडत होत्या, कालीमाता आणि देश. तो 2006 NDA उत्तीर्ण झाला आणि थेट मार्कोस नेव्ही स्पेशल फोर्सेसमध्ये गेला. 1913 रॉच्या मेरीटाईम विंगने त्याला उचललं. फेब्रुवारी 2016 त्याला भारताच्या इतिहासातील सर्वात गुप्त सागरी मोहीम देण्यात आली. त्याच्या सांकेतिक नाव ऑपरेशन कालसर्प. त्या मोहिमेचं ध्येय होतं पाकिस्तानच्या ग्वादर बंगलाच्या 8 किलोमीटर आत पाणबुडीतून उतरणं आणि चीन पाकिस्तान संयुक्त नौदल तळाच्या पाण्याखालील सेन्सर आणि माइनफील्ड नष्ट करणं. ह्या तळावरून 2019 बालाकोटानंतर पाकिस्तान समुद्रमार्गे भारतावर हल्ला करण्याची योजना आखत होता. अभिषेकची टीम होती फक्त 4 लोकांची. सर्व बंगाली होते. ते भारतीय पाणबुडीत INS चक्रापासून 12 किलोमीटर अंतरावर पोहून ग्वादरच्या तळापर्यंत पोहोचले. संपूर्ण प्रवासात फक्त 48 मिनिटं ऑक्सिजन होता. ते 46 मिनिटात पोहोचले. 2:37 पहाटे. अभिषेकने एकट्याने पाकिस्तानी नौदलाच्या अंडर वॉटर सेन्सर्स कापले. नंतर त्यांच्या स्वतःच्या पाणबुडी जेट्टीकडे पुरावा नष्ट करण्यासाठी 4 सुरुंग लावले. परत जाताना पाकिस्तानी सोनारने त्यांना पकडले. 3 हुतात्मा. अभिषेक एकमेव वाचला. त्याचा ऑक्सिजन संपला होता तरीही 12 किलोमीटर पोहून परतण्याचा प्रयत्न करत होता. शेवटचे 2 किलोमीटर उरले असताना त्याचे शरीर आता हलू शकले नाही. तो समुद्राच्या तळाशी बसला. त्याच्या हेल्मेट कॅमेऱ्यावरील शेवटचा फोटो. त्याने हात वर केले आणि कालिमासारखे आशीर्वाद दिले. तो हसला आणि मग सगळं संपलं. 48 तासानंतर INS चक्राने त्याचा मृतदेह वाचवला. त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. फक्त ऑक्सिजन संपला होता. त्याच्याकडे टीमच्या 3 सदस्यांचे डिंग टॅम आणि हातात एक छोटी कालीची मूर्ती होती. 28 फेब्रुवारी 2016 रोजी त्याचे निधन झाले. तो फक्त 29 वर्षाचा होता. जेव्हा त्याचे पार्थिव कोलकात्याला पोहोचले तेव्हा लाखो लोक दक्षिणेश्वर मंदिरापासून कालीघाटपर्यंत रस्त्यावर उतरले. त्याला मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले. परंतु त्याचे नाव आणि मोहिमेची संपूर्ण माहिती 2025 गुप्त राहिली. ह्या वर्षी नौदलाच्या दिवशी पंतप्रधानांनी स्वतः त्याच्या आईला पदक सादर केले. दक्षिणेश्वरच्या त्या गल्लीतील घरात त्याची आई अजूनही दर अमावास्येला दिवा लावते. ती म्हणाली, माझा मुलगा समुद्रात काली झाला आहे. अभिषेक चक्रवर्तीने समुद्राच्या तळाशी हसत खाली जाताना देशाचे सागरी मार्ग वाचवले. हा स्तोत्र आहे. एक हिंदू 2025 ग्वादरमध्ये पोहणारा आणि परत न आलेला मार्कोस. 2 आनंद बाजार पत्रिका अभिषेक ग्वादरपर्यंत 12 किलोमीटर पोहणारा. 3 भारतीय नौदलाने अधिकृत प्रकाशन 2025. 4 भारत रक्षक वीर चक्र लेफ्टनंट कमांडर अभिषेक चक्रवर्ती.